नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 12 मे 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील पीक विमाबाबतच्या ज्या मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट आलेले आहेत ते एक एक करून बघून घेऊयात आपण। आता सध्या राज्यातील लाखो शेतकरी अजूनही पीक विम्यांच्या पैशाची वाट पाहत आहेत, तर सरकारने नवीन नियमही सध्या लागू केलेले आहेत। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी, प्रत्येक महाराष्ट्रीयन शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाची आहे। ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची भरपाई अजूनही रखडलेली आहे। म्हणजेच की कुठे कुठे सोलापूर, नाशिक, जळगाव, बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी केलेल्या आहेत। ओके, माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 41 कोटी रुपयांची मंजुरी मिळाली होती, पण प्रत्यक्षात फक्त 6 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। त्यामुळे हजारो शेतकरी अजूनही पैशांच्या प्रतीक्षेत आहेत आणि नाराजीसुद्धा दिसून येत आहे। ओके, आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत माझा हा पीक विम्याचा व्हिडिओ पोहोचला असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्या इथे पैसे आलेत का, तुमचं जिल्हा सांगा आणि तुमच्या इथे पैसे आले असेल तर हो लिहा आणि नाही आले असेल तर नाही म्हणून लिहा। पण कमेंट नक्की करा, कारण की बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की कमेंट वाचून तुमची की पैसे आले आहेत किंवा नाही आले आहेत। त्यामुळे माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा। ओके, आता प्रश्न असा पडतो की उर्वरित पैसे आम्हाला मिळणार तर कधी मिळणार। ओके, याबद्दल जर सांगायचं झालं ओके तर याबाबत सरकार आणि विमा कंपन्यांमध्ये प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। काही ठिकाणी कागदपत्र पडताळणी, तर काही ठिकाणी बँक खाते आणि आधार लिंक नसल्यामुळे पैसे अडकले असल्याची माहिती समोर आलेली आहे। म्हणूनच सरकारने आता काही नवीन नियम लागू केलेले आहे। ओके, पहिला महत्त्वाचा नियम म्हणजे ई पीक पाहणी अनिवार्य केलेली आहे। ओके, ई पीक पाहणी अनिवार्य केलेली आहे। ओके, म्हणजे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ऑनलाईन नोंद करणे आता आवश्यक आहे। जर ई पीक पाहणी केली नसेल तर पीक विमा मिळण्यात अडचण तुम्हाला येऊ शकते। ओके, आता जो दुसरा नियम आहे तो आहे आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आवश्यक आहे। अनेक शेतकऱ्यांची डीबीटी पैसे फेल होत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। आणि तिसरी अपडेट जर सांगायची झाली म्हणजेच की ॲग्रीसेक नोंदणी। ओके, ॲग्रीस्टॅक नोंदणी। ओके, तर ॲग्रीस्टॅक नोंदणीबद्दल सांगायचं झालं तर सरकार आता शेतकऱ्यांचा डिजिटल डेटा तयार करत आहे आणि भविष्यात अनेक योजना या ॲग्रीस्टॅकवर आधारित असणार आहेत। आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की आपले पैसे अडकले असतील तर करायचं काय, तर सर्वप्रथम आपल्या बँक खात्याची आणि आधार लिंकची माहिती तुम्ही तपासून घ्या। ओके, त्यानंतर जवळच्या CSC सेंटरवर कृषी कार्यालयात जाऊन अर्जाची स्थिती तपासा तुम्ही। जर तरीही तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर विमा कंपनीकडे तुम्ही लेखी तक्रार करा। तसेच सरकारने दिलेल्या 14447 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क देखील तुम्ही करू शकता। इथे मी नंबरसुद्धा दिलेला आहे। ओके, इथं बघू शकता 14447। ओके, म्हणजे 1 नंतर 3 वेळा 4 आणि 7। ओके, दरम्यान कांदा, कापूस आणि तूर उत्पादक ओके या शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे, कारण नुकसान झाल्यानंतरही अनेकांना अजून भरपाईच मिळालेली नाही आहे। सरकारकडून मात्र लवकरच उर्वरित निधी वितरित केला जाईल असा दावा करण्यात येत आहे। आता पुढील काही दिवसांमध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, कोणत्याही बाकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत अपडेटवरच विश्वास ठेवा जी सरकारकडून येते। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे, यावर मी रोज शेतकरी संदर्भात पीक विमा संदर्भात अपडेट देत असतो। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा। जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, धन्यवाद।